वारजे माळवाडी परिसरामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे, ज्याच्यामुळे पालकाच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. वारजे माळवाडी परिसरामध्ये राहणारी एक 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी 18 फेब्रुवारीच्या दिवशी सकाळी 7च्या सुमारामध्ये ती घराबाहेर उभी होती आणि तिला शाळेत जायचं होतं. त्यावेळेस तिच्याच गल्लीमध्ये राहणारा एक 29 वर्षीय व्यक्ती, जो आता आरोपी आहे, सुरेश रायकर त्याचं नाव आहे आरोपीचं, आणि तो तिथून जात होता. त्यावेळेस त्याने तिला आमिष दाखवली की मी तुला शाळेमध्ये सोडतो, चल म्हणून. आणि तो ओळखीचा असल्यामुळे या 13 वर्षीय चिमुकलीने किंवा या अल्पवयीन मुलीने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि ती त्याच्यासोबत कारमध्ये बसली आणि वारजे परिसरामधून डीपी रोड पर्यंत, जो कर्वेनगर मधला डीपी रोड आहे, तिथं तो आला तिला घेऊन. आणि तोपर्यंत व्यवस्थित त्यांचं बोलणं वगैरे चालू होतं. आणि तिथं डीपी रोडवर असणारा जो दुधाणे लॉन्स आहे, तिथं बाजूला रोडच्या साईडला त्याने त्याची कार थांबवली सकाळच्या वेळेस आणि कारमध्ये त्या मुलीवर अत्याचार केले आणि तिला खूप जास्त छळलं. आणि हे सगळे अत्याचार झाल्यानंतरही त्याने तिला अशी धमकी दिली की हे जे काही तुझ्यासोबत घडलेलं आहे ते जर तू कोणाला सांगितलं तर मी तुला मारून टाकेल म्हणून. आणि हे सगळं झाल्यानंतर ती मुलगी जी आहे ती घाबरली होती. तिला कोणालाही हे जे काही घटना घडली ती सांगितली नाही. पण संध्याकाळच्या वेळेस जेव्हा ती रडत होती आणि तिच्या आईने त्या गोष्टीची जरा जास्त दक्षता घेतली, त्यावेळेस तिनं जे काही तिच्यासोबत घडलं ते त्यावेळेस त्याच्या आईला सांगितलं. आणि त्याच संध्याकाळी तिचे आई वडील ताबडतोब ते वारजे पोलीस स्टेशन मध्ये गेले. त्यांनी कंप्लेंट पण रजिस्टर केली आणि पोलिसांनी ताबडतोब त्या नराधमाला आता अटक केलेली आहे. त्याची पुढची इन्व्हेस्टिगेशन आता चालू आहे. परंतु आता इथं सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे असा, ज्या व्यक्तीवर आपण विश्वास ठेवतो त्यांच्या जवळही तुमची मुलं सुरक्षित आहे का, हे पालकांनी आता चेक करावं. कारण की तुम्ही विश्वास ठेवून तुमची मुलं जी आहेत त्यांच्या बरोबर पाठवतायत, किंवा बऱ्याच वेळेस असं होऊन जातं की शेजारचे काका आहेत, बाजूच्या ताई आहेत, त्यांच्यासोबत ट्युशन्सला जा किंवा तिकडून शाळेतून घरी घेऊन या म्हणून. परंतु तुमची मुलं खरंच सुरक्षित आहेत का, हे पालकांनी आता बघणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण की अशा घटना पण आपल्या समोर येतात. आता या सगळ्या घटनेवर तुम्हाला काय वाटते, आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका.